Hello. Hello. Yes, ma'am. Ma'am. I am audible to all. Yes, ma'am. Yes, ma'am. Screen is visible to all. Yeah, Yes, ma'am. Okay. In last lecture, which point is discussed? Hello. Preparation of suppositories. Suppository molds त्याच्यामध्ये एक बघितला होता. Okay. So today we discuss the fusion method. So in this method, first step is the melting the suppository bases. Next step is the dispersing or the dissolving the drug into the melted base. फर्स्ट स्टेप काय आहे, जे काही सपोजिटरी बेस आपण घेतले सिलेक्ट केलेले आहे सपोजिटरी प्रिपरेशन साठी, ते काय करायचे, मेल्ट करायचे. ओके. मेल्ट केल्यानंतर सेकंड स्टेप काय आहे, जे काही मेल्ट केलेले बेस आहे त्यामध्ये जे काही आपण इन्ग्रेडियंट घेणार आहे, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट घेणार आहोत, ते त्यामध्ये डिझॉल्व करायचे किंवा ते डिस्पर्स करायचे. नेक्स्ट स्टेप आहे, the mixture is removed from the heat and poured into the suppository mold. Okay. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे, ते मेल्ट केलेला जो बेस आहे ज्यामध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट डिझॉल्व झालेले आहेत आणि किंवा डिस्पर्स झालेले आहे, तर ते काय करायचंय, ते हिटिंग वरून रिमूव्ह करायचंय आणि जे काही सपोजिटरी मोल्ड आहे त्यामध्ये ते पोर करायचं. पोर केल्यानंतर ते काय कूल करण्यासाठी ते अलाउ करायचं. आणि कूल केल्यानंतर काय करायचं, जे काही सपोजिटरी मोल्डचं त्याला जे काही शेप येईल, ओके, फोल्ड केल्यानंतर त्यानंतर ते काय करायचंय, रिमूव्ह करायचंय फ्रॉम द सपोजिटरी, फ्रॉम दॅट मोल्ड. जे काही सपोजिटरी फॉर्म झालेली आहे ती रिमूव्ह करायची त्या मोल्ड पासून. अंडरस्टँड? समजतंय का? Yes, ma'am. हॅलो, आय एम ऑडिबल टू ऑल. Yes, ma'am. Yes, ma'am. So this fusion method can be used to the all type of the suppositories and must be used the most of the fusion जी काही मेथड आहे, जी की सपोजिटरीज प्रिपेअर करण्यासाठी वापरतो, ते ऑल टाइप ऑफ सपोजिटरीज जे काही आपण प्रिपेअर करतो त्याच्यासाठी ही सुटेबल आहे. फर्स्ट स्टेप काय आहे, ते सपोजिटरीज बेस मेल्ट करायचे. जे काही मेल्ट केलेले आहे सपोजिटरी बेस त्यामध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट किंवा जे एक्सापियंट आपण यूज करणार आहोत ते त्यामध्ये डिझॉल्व करायचे किंवा डिस्पर्स करायचे. त्यानंतर ते मेल्ट बेस आणि त्यामध्ये डिझॉल्व केलेले जे काही ड्रग आहे ते मोल्ड मध्ये फिल करायचंय. ओके. आणि त्या सपोजिटरी मोल्ड मध्ये फिल करायचं आहे आणि त्याला कूल करण्यासाठी ठेवायचं. अलाव द मेल्ट टू कूल. ओके. देन रिमूव्हिंग द फॉर्म सपोजिटरीज फ्रॉम दॅट मोल्ड. जे काय आपण कूल करण्यासाठी ठेवलं होतं मोल्ड, त्यातून जे काही सपोजिटरी फॉर्म झालेले आहे ते रिमूव्ह करायचे. ओके. And this is the picture of the fusion method. फर्स्ट जे काही पिक्चर आहे त्यात काय करतात, जे काही मेल्ट बेस आहे ज्यामध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ते
फील करतायत बघा. हा काय आहे, मोल्ड आहे सपोजिटरी बेसचा, त्यामध्ये मेल्ट केलेलं जे हे बेस आहे ते फील करतात. ओके, फील केल्यानंतर सेकंड स्टेप काय आहे बघा, ते जे काय एक्स्ट्रा जे फील झालेलं आहे ते कट करतात, रिमूव्ह करतात. थर्ड स्टेप काय आहे, ते कूल करतात आणि कूल केल्यानंतर जे काही प्रिपेअर्ड झालेलं आहे सपोजिटरी ते त्यामधून रिमूव्ह करतात आणि रिमूव्ह झाल्यानंतर ते त्याला असा शेप होतो. जो काही शेप आहे त्या मोल्डचा, सपोजिटरी मोल्डचा, तो शेप त्या सपोजिटरीला येणार आहे. ओके, हॅलो, आय एम ऑडिबल टू ऑल? येस मॅम. फक्त एकच स्टुडंट रिस्पॉन्स देते, बाकीचे कुठे आहेत? Yes, ma'am. हॅलो, Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. येस मॅम. ठीक आहे, फ्युजन मेथड समजली का? येस मॅम. Then next is the compression molding. So in that compression molding method is a method of preparing the suppositories form a mixed mass of the graded suppository base and medicament, which is forced into the special compression mold using the suppository making machine. त्यामध्ये काय केलंय की जे काही मिक्सचर आहे सपोजिटरी बेस आणि जे काही आपण ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट मेडिकामेंट जे यूज करणार आहे त्याचं मिक्सचर त्यामध्ये काय केलंय, फोर्सफुली त्या कॉम्प्रेशन मशीन मध्ये कॉम्प्रेस केलेलं आहे. ओके, आणि हे जे काही कॉम्प्रेशन मशीन मध्ये काय केलेलं आहे, एक मशीन त्यामध्ये यूज केलेले आहे ह्या मेथड मध्ये, कॉम्प्रेशन मशीन. ओके, हॅलो मॅम. हॅलो, आवाज येत नव्हता तुमचा मॅडम. होता एक मिनिट. कॉम्प्रेशन मोल्डिंग मेथड मध्ये काय आहे बघा, जे काही मिक्सचर आहे सपोजिटरी बेसचा आणि मेडिकामेंटचा, ते काय करायचे, एक स्पेशल कॉम्प्रेशन मोल्ड असतात. ओके, जे काही मशीनने आपण ते प्रिपेअर करतोय. ओके, त्यामध्ये स्पेशल कॉम्प्रेशन मोल्ड युजिंग द सपोजिटरी मेकिंग मशीन्स असतात, त्याला स्पेशल मोल्ड्स असतात. Then the suppository base and their other ingredients are combined by mixing. ते combine केले जातं सिंपल मेथडने, फक्त ते मिक्स केले जातं. जे काही बेस आणि इन्ग्रेडियंट, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत ते मिक्स केले जातं by through the mixing. Okay, the friction of the process cause the base to the soften into a paste like consistency. Okay,
आता त्यामध्ये बघा ह्या प्रोसेस मध्ये काय केलं जातं की कॉम्प्रेशन मशीन मध्ये पास केलं जातं आणि त्याला दोन्ही एक फोर्स त्यावरती अप्लाय केला जातो जेणेकरून जो काही शेप आहे त्या मशीनचा मोल्डचा तो त्याला येईल आणि जे काही सॉफ्टनेस जशी कन्सिस्टन्सी आहे ती मेंटेन राहील. ओके. नेक्स्ट पार्ट आहे त्यामधील ऑन अ स्मॉल स्केल मीन्स इन अ लॅबोरेटरी. ओके. स्मॉल स्केल मीन्स ते काय प्रॅक्टिकल आपण लॅबोरेटरी मध्ये करतो ते. ओके. त्यामध्ये mortar and pestle may be used. Okay, so preheated mortar facilitated softening the base. ह्यामध्ये काय केलं जातं जे काही मिक्सिंगचं जे काय आहे मिक्सिंग केलं जातं तर ते कसं केलं जातं. ओके. स्मॉल स्केल मध्ये म्हणजे जे काही आपण लॅबोरेटरी मध्ये युज करतोय तर ते मॉर्टर आणि पेस्टल हे युज करून केलं जातं. त्यामध्ये सॉफ्ट बेस करण्यासाठी मॉर्टरला हीट दिली जाते. ओके. मॉर्टर मध्ये काय केलं जातं बेस आपण घेतला जातो वे करून आणि ते जे काही बेस आहे त्याला सॉफ्ट करण्यासाठी काय केलं जातं त्याला हीट केलं जातं. सो ऑन लार्ज स्केल मीन्स लार्ज स्केल म्हणजे काय जे इंडस्ट्रीमध्ये प्रिपेअर होतं त्यामध्ये मेकॅनिकली ऑपरेटेड किनायडिंग मिक्सचर्स अँड द वॉर्म मिक्सिंग वेसल्स मे बी अप्लाइड. आता लार्ज स्केल म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जे काय आपण सपोजिटरीज प्रिपेअर करतोय त्यामध्ये काय मिक्सिंग साठी काय असते मेकॅनिकल मिक्सर्स असतात. ओके. जे की ऑटोमॅटिकली ते मिक्स करतात दोन्ही. त्यामध्ये फक्त काय करायचं बेस आणि जे काही इन्ग्रेडियंट आपण मिक्स करण्यासाठी घेणार आहोत ते वे करून त्यामध्ये फक्त फिल करायचे पोर करायचे. ओके. आणि ते ऑटोमॅटिकली काय मिक्स करतात. ओके. मेकॅनिकली ऑपरेटेड असतात ते मिक्सर्स आणि त्यामध्ये बघा वॉर्म मिक्सिंग वेसल्स आर ऑल्सो अप्लाइड. त्यामध्ये काय हिटिंग म्हणजे एक ते मिक्सरचं असं असतं की वॉर्म होतात टेम्परेचर इन्क्रीज होतं त्याचं आणि ऑटोमॅटिकली जे काही बेस आहे सॉफ्ट होतो आणि त्यामध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे काही इन्ग्रेडियंट त्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत ते मिक्स होतं. समजतंय. मॉर्टर पेस्ट मध्ये जे काही स्मॉल स्केल मध्ये आहे ते त्यामध्ये आपण काय यूज करतोय मॉर्टर पेस्टल यूज करतोय आणि जे काही बेस आहे त्याला सॉफ्ट करण्यासाठी ओके लिक्विफाय करण्यासाठी काय करतोय आपण त्याला हीट देतोय त्या मॉर्टरला. ओके. आणि लार्ज स्केल मध्ये काय करायचंय लार्ज स्केल मध्ये काय यूज करतोय आपण तर इथे मिक्सर्स यूज करतोय मेकॅनिकली ऑपरेटेड मिक्सर्स यूज करतोय मिक्सिंग साठी आणि त्याचबरोबर जे काही बेस आहे त्याला लिक्विफाय करण्यासाठी आपण त्यामध्ये वॉर्म मिक्सिंग व्हेसल्स असतात. ओके. वॉर्म मिक्सिंग व्हेसलमुळे काय होतं जे काही बेस आहे तो लिक्विफाय होतो आणि लिक्विफाय झाल्यामुळे काय होतं की जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट अदर इन्ग्रेडियंट आपण त्यामध्ये फील केलेले आहे पोर केले ते त्यामध्ये ते मिक्स होतात. ओके. समजतंय. येस मॅम. हॅलो. येस मॅम. Yes, ma'am. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप आहे बघा त्यामध्ये इन द कॉम्प्रेशन मशीन द सपोजिटरी बेस इज प्लेस्ड इनटू द सिलेंडर which is then closed. ओके. एक कॉम्प्रेशन मशीन आहे ते कशा असते सिलेंडर टाइप मध्ये असते. ओके. आणि त्यामध्ये सपोजिटरी जे काही मास आहे ते त्यामध्ये प्लेस केले जातं आणि ते बंद केले जातं. then pressure is applied from one end to the release the mass from the other end into the suppository mold. काय केलं जातं त्याला एक सिलेंड्रिकल होल हॅलो सिलेंडर असतो कॉम्प्रेशन मशीन मध्ये ज्यामध्ये सपोजिटरी जे काही मास आहे सपोजिटरीचं मास म्हणजे त्यामध्ये काय येणार सपोजिटरी बेस आणि ऍक्टिव्ह मेडिकामेंट येणार आणि ते जे काही मास तयार होतं दोन्हीचं मिक्सिंग आहे त्याला सपोजिटरी मास म्हणतात आणि ते मास प्लेस केलं जातं सिलेंडर मध्ये. ओके. अंडरस्टूड. येस मॅम. Yes, ma'am.
ओके. Yes, ma'am. त्यामध्ये बघा प्रेशर अप्लाय केले जातं एक एंड पासून. जे काही सिलेंडर आहे त्याच्या सिलेंडरच्या एका बाजूने काय केलं जातं, प्रेशर अप्लाय केलं जातं आणि ते मास एका एंड कडून दुसऱ्या एंड पर्यंत ते पास होत जातं, रिलीज होत जातं. ओके, इनटू द सपोजिटरी मोल्ड. ओके, त्या सपोजिटरी मोल्ड मध्ये ते पास होतं. when the die is filled with the mass, जे काही सपोजिटरी मोल्ड आहे किंवा डाय आहे, जो काही साचा आहे जो फिल केला जातो, फिल्ड विथ मास. मास म्हणजे काय हो, सपोजिटरी बेस. हॅलो, Yes, ma'am. बघा जे काही डाय आहे, मोल्ड आहे, ते फिल केले जातं विथ मास. मास मीन्स व्हॉट, सपोजिटरी मास, ज्यामध्ये बेस आणि मेडिकामेंट असतात. ओके, a movable end plate at the back of the die is removed and when additional pressure is applied to mass in the cylinder and form suppository are the ejected. ओके, त्यामध्ये काय केलं जातं, ते प्रेशर अप्लाय केले. मुव्हेबल प्लेट असते, एंड प्लेट असते. ओके, म्हणजे ते प्रेशर देतं आणि ते पाठीमागे घेतं, जसं की आपल्या इंजेक्शन मध्ये सिस्टीम असते. ओके, म्हणजे प्रेशर अप्लाय केलं जातं. अप्लाय केल्यामुळे काय होतं की जे लिक्विड आहे ते सिरिंज मधून बाहेर येतं, बरोबर आहे. त्याचबरोबर आपण काय करतो की प्रेशर रिमूव्ह करतो, पाठीमागे घेतो. ओके, जसं इंजेक्शनची सिस्टीम असते, ऍज लाईक सेम दॅट कॉम्प्रेशन मशीन मध्ये असते. ओके, समजते का? Yes, ma'am. समजलं. इंजेक्शन मध्ये कसं असतं की प्रेशर आपण अप्लाय करतोय आणि ते बॅकला अजून घेतोय, बरोबर आहे. जेव्हा प्रेशर इंजेक्शन मधील जेव्हा जे काही लिक्विड आहे ते सिरिंज द्वारे जेव्हा बाहेर पडतं, तेव्हा ते आपण काय करतो की त्याचं प्रेशर रिमूव्ह करतो. ओके, बॅक साइडला आपण घेतो. सेम सेम जे काही प्रोसेस, जे काही प्रिन्सिपल आहे वर्किंगचं, सेम हे कॉम्प्रेशन मशीन मध्ये सेम तसंच होतंय बघा. की आपण त्या डाय मध्ये मास फिल करतोय, त्यानंतर काय करतोय की त्याच्यावर प्रेशर अप्लाय करतोय, अप्लाय ऍडिशनल प्रेशर करतोय आणि ते रिमूव्ह होते. ठीक आहे, सपोजिटरी जे काही फॉर्म केले जाते. ओके, ठीक आहे, एकदा प्रेशर अप्लाय केल्यानंतर ती त्याचा एक शेप तयार होतोय आणि मग काय केलं जातं की ती प्रेशर काढून घेतलं जातं. ठीक आहे, द एंड प्लेट इज अ रिटर्न and the process is repeated until all the suppository mass has been used. समजते? हे ही जी प्रोसेस आहे ती रिपीटेड होते तोपर्यंत त्या जे काही सिलेंडर आहे किंवा ते डाय आहे त्यामध्ये सपोजिटरीचं मास आहे तोपर्यंत ते ही प्रोसेस रिपीट केली जाते. समजते? कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन, सॉरी, कॉम्प्रेशन मोल्डिंग मेथड. Yes, ma'am. Yes, ma'am. हॅलो, Yes, ma'am. Yes, ma'am. त्यामध्ये बघा पार्ट्स काय असतात कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन मध्ये. एक तर सिलेंडर असतो, हॅलो मीन्स आतून जो पोकळ असतो तो सिलेंडर असतं. त्यानंतर पिस्टन असतं, जसं इंजेक्शन मध्ये असतं प्रेशर अप्लाय करण्यासाठी आणि रिमूव्ह करण्यासाठी. ओके, ते एक असतं. त्यानंतर प्रिपेअर्ड मास टू बी कॉम्प्रेस्ड, जे काही प्रिपेअर्ड झालेलं आहे मास, सॉरी कॉम्प्रेस्ड झालेलं आहे ते रिमूव्ह करण्यासाठी. ते नॅरो ओपनिंग असतं, ते तिथून बाहेर येण्यासाठी. त्यानंतर मोल्ड, ओके, ज्या साच्यामध्ये हे सपोजिटरी तयार होते ते, आणि रिटेनिंग स्टॉप प्लेट, असे 6 त्यामध्ये पार्ट्स असतात कॉम्प्रेशन मशीन मध्ये. ओके,
हे काय तुम्हाला एवढं डिटेल मध्ये नाही, फक्त तुम्हाला कॉम्प्रेशन मोल्डिंग मेथड समजली का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, कॉम्प्रेशन मोल्डिंग मेथड मध्ये काय असतं? कॉम्प्रेशन मेथड मध्ये काय समजलं तुम्हाला? हॅलो हॅलो, आय एम ऑडिबल टू ऑल? हॅलो, Yes, ma'am. Yes, ma'am. कॉम्प्रेशन मेथड समजले का? Yes, ma'am. काय समजली? कॉम्प्रेशन मेथड मध्ये काय समजलं? कॉम्प्रेशन मेथड मध्ये काय समजलं? ह्याच्यामध्ये जे सपोजिटरी बेसिस आणि मेडिकामेंट असते ते एका मशीन मध्ये कॉम्प्रेसिंग मशीन मध्ये पुट करतात आणि ते फॉर्म करतात, म्हणजे मोल्ड में डालते और प्रोडक्ट फॉर्म करते, इतना है इसके अंदर। इसके अंदर 2 टाइप्स है, दैट इज स्मॉल स्केल और एक लार्ज स्केल है। स्मॉल स्केल में हम क्या करते हैं, मॉर्टर एंड पेस्टर में मेडिकामेंट डाल मतलब ट्राइचुरेट करते और उसको लिक्विफाई करने के लिए थोड़ा सा हीट करते। हाँ। और लार्ज स्केल्स में इसमें मिक्सर्स, जाइंट मिक्सर्स होते हैं, उसके अंदर हम मिक्स करते हैं मेडिकामेंट। और उसके अंदर स्पेशल क्या होता है कि जो वेसल्स होते हैं, जो मतलब वॉर्म मिक्सिंग वेसल्स होते हैं उसके अंदर, ये देखा हमने। ठीक आहे, तर अजून एकदा सांगते बघा, कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन मध्ये काय आहे, काय केलं जातं की जे काही बेस आहे आणि जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ते मिक्स केले जातात बाय युजिंग 2 मेथड्स, ऑन स्मॉल स्केल और ऑन लार्ज स्केल। स्मॉल स्केल म्हणजे लॅबोरेटरी मध्ये कसं मिक्स केलं जातं तर मॉर्टर आणि पेस्टल यूज करून, आणि जो काही बेस आहे त्याला सॉफ्ट करण्यासाठी त्याला थोडीशी हीट दिली जाते। ओके, लार्ज स्केल म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं की त्यामध्ये मेकॅनिकल मिक्सर्स यूज केले जातात मिक्सिंग साठी, आणि जे काही बेस आहे त्याला लिक्विफाय करण्यासाठी त्यामध्ये वॉर्म वेसल्स असतात। ओके, ते वॉर्म वेसल्स मुळे काय होतं की त्यामध्ये हीट जनरेट होते आणि जे काही बेस आहे ते लिक्विफाय होतात, आणि लिक्विफाय झाल्यानंतर काय होतं की 2 जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत, जे काही मेडिकामेंट आपण यूज केलेले आहेत तर ते मिक्स होतात त्या बेस मध्ये। ओके, कॉम्प्रेशन मेथड मध्ये काय आहे, कॉम्प्रेशन जे काही सपोजिटरी प्रिपेअर करण्यासाठी त्यामध्ये कॉम्प्रेशन मोल्ड्स वापरलेले आहेत, मशीन्स वापरले आहेत, आणि त्यामध्ये काय केलं जातं की हे जे काही सपोजिटरी मास तयार झालेला आहे बेस आणि ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटचं जे काही मिक्सिंग करून जे मास तयार झालेलं आहे ते मास त्या सपोजिटरी त्या कॉम्प्रेशन मशीनच्या सिलेंडर मध्ये ते फिल केलं जातं। ओके, आणि फिल केल्यानंतर काय केलं जातं की त्याला प्रेशर अप्लाय केलं जातं पिस्टन। तर पिस्टन कसं की हे असतो हँडल पिस्टल असतो, जे की पुश केला जातो फॉरवर्ड अँड बॅकवर्ड। ओके, आणि हे ऍडिशनल फोर्समुळे काय होतं की जे काही फिल केलेलं सपोजिटरी मास आहे ते त्या डाय मध्ये जे काही मोल्ड डाय किंवा
मोल्ड आहे सपोजिटरी मोल्ड, त्यामध्ये हे काय मास फिल होतं. फिल केल्यानंतर ते प्रेशर अप्लाय होऊन काय होतं की सपोजिटरीज फॉर्म होतात. ओके. आणि ही जी प्रोसेस आहे ती रिपीटेडली होते जोपर्यंत जे काही सपोजिटरी मास आपण त्यामध्ये फिल केलेला आहे, ओके, त्या सिलेंडर मध्ये फिल केले आहे, त्याचे जोपर्यंत सपोजिटरीज तयार होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस रिपीटेड होत जाते. ओके, समजते? Yes, ma'am. ठीक. त्यानंतर तुमचा नेक्स्ट पॉइंट आहे डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेशन. So first we see the displacement value, definition of the displacement value. Okay. The volume of drug that place 1 gram of the suppository base, or the quantity of drug which displace one part of the base. It is known as a displacement value. Okay. So जे काही 1 ग्रॅम सपोजिटरी बेस आहे त्यामध्ये तुमचा ड्रग किती आहे, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट किती आहे, त्याला काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू. हॅलो, आय एम Yes, ऑडिबल ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. स्टुडंट आहात का क्लासमध्ये? हॅलो, Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आपण काय बघतोय, डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू. ओके, डिस्प्लेसमेंट व्हॅल्यूची डेफिनेशन काय आहे, द व्हॉल्यूम ऑफ ड्रग दॅट डिस्प्लेस 1 ग्रॅम ऑफ सपोजिटरी बेस. 1 ग्रॅम सपोजिटरी बेस मध्ये तुमचा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट व्हॉल्यूम किती आहे. ओके, त्याला काय म्हणतात, displacement value. The most common use of suppository base is the coca butter. Then traditionally suppositories are prepared using the suppository mold, which is generally hold 1 gram or 2 gram of base. Okay. That means the volume of the mold generally remains constant or cannot change. समजते का? डिस्प्लेसमेंट व्हॉल्यूम मीन्स फॉर जे काही सपोजिटरी 1 ग्रॅम सपोजिटरी मध्ये तुमचा ड्रग किती डिस्प्लेस होतोय. ओके, त्याला काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू. देन जे काही सपोजिटरी बेस आपण मोस्टली जो कॉमन यूज करतोय तो काय आहे, कोका बटर. ओके, कोका बटर हा जनरली ट्रॅडिशनल यूज मध्ये, ट्रॅडिशनल सपोजिटरीज मध्ये यूज केला जातो. ओके, आणि हे ट्रॅडिशनल सपोजिटरी कशा ट्रॅडिशनल मोल्ड सपोजिटरीज मोल्ड पासून तयार केलेले आहेत आणि त्यामध्ये जनरली 1 ग्रॅम किंवा 2 ग्रॅमच बेस त्यामध्ये यूज केलं जातं. ओके, म्हणजे जे काही व्हॉल्यूमचं जे काही व्हॅल्यू आहे, डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू आहे ते कॉन्स्टंट आहे, चेंज करत नाही. समजतं? Then whenever add the drug or other excipient to the base, the drugs occupies the sum of the space and displace the
certain quantity of base. Okay. ज्यावेळेस आपण ड्रग्स आणि जे काही एक्सपिएंट आपण त्या बेस मध्ये ऍड करतोय तेव्हा त्या बेस मध्ये तो ड्रग काही स्पेस त्यामध्ये ऑक्युपाय करतोय. ओके, ऑक्युपाय करतोय मीन्स त्यातील काय त्या बेस मध्ये काय जागा घेतोय. ओके, आणि त्यामुळे काय होतं की थोडे प्रमाणात काय होतं की ते बेसचं डिस्प्लेसमेंट होत, डिस्प्लेस होतो बेस. Okay, here the base is displaced by the drug. That means the total weight of base is required less than the theoretical weight. जे काही theoretical weight म्हणजे काय, बेस आणि सपोजिटरी बेस आणि ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट जो ड्रग आहे त्या दोन्हीचं मिक्सिंग करून जे काही वेट येतं त्याला काय म्हणतात, थेरोटिकल वेट म्हणतात. ओके, आणि मग ड्रग मुळे जर सपोजिटरी बेसचे डिस्प्लेसमेंट होत असेल तर जे काही टोटल वेट आहे बेसचं तर ते कमी असतं, इज लेस दॅन द थेरोटिकल वेट. समजते का? हॅलो, हो मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. काय समजलं? काय समजलं? हॅलो, मी काय शिकवते तुम्हाला समजते का? हॅलो, हो मॅम, डिस्प्लेसमेंट Yes, व्हॅल्यू ma'am. शिकवताय. Yes, ma'am. डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू मीन्स समजते का तुम्हाला? Yes, ma'am. ओके, आता डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची? ओके, ह्याचे काय स्टेप्स आहेत? टू कॅल्क्युलेट द डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू ऑफ ड्रग have the 6 simple step for you. ओके, यामध्ये 6 सिंपल स्टेप्स आहेत डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी. फर्स्ट स्टेप काय आहे? theoretical weight of the total base required. Okay, then theoretical weight of the total first step आहे theoretical weight of the total base required, theoretical weight of the total drug required, then theoretical weight of the total suppositories. ओके, दोन्हीचा मिक्स करून काय येते? theoretical weight आहे टोटल suppositories. ओके, म्हणजे जे काही बेसचं जे टोटल वेट आहे आणि जे काही ड्रगचं टोटल वेट आहे ते मिक्स करून काय ना तुमचं theoretical weight of the suppositories. ओके, समजतंय का? हॅलो, Yes, ma'am. काहीच Yes, कसं ma'am. रिस्पॉन्स देत नाही तुम्ही? कुणाला बोलते मी? हॅलो, Yes, Yes, ma'am. 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 Yes, ma'am. Ma'am. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप घ्या. स्टेप 4 काय आहे बघा? प्रॅक्टिकल वेट ऑफ द टोटल सपोजिटरी. ओके, मीन्स व्हॉट? थेरोटिकल वेट मीन्स व्हॉट? जे काही आपण त्या लेवल वरती आहे. ओके, ती काय झाली तुमची theoretical weight of that base, total base. Okay, then theoretical weight of that total
ड्रग जे काही त्या लेबल वरती आहे. ऍक्च्युली आपण प्रॅक्टिकली वेट त्यामध्ये घेणार आहोत बघा. प्रॅक्टिकल वेट ऑफ द टोटल सपोजिटरी जे काही सपोजिटरी आपण प्रिपेअर केलेले आहेत ओके त्याचा किंवा जे ऑलरेडी आपण घेतलेले आहे तर त्याचं प्रॅक्टिकली वेट ओके त्या रॅपर मधून काढायचे आहे आणि ते त्या वेइंग बॅलन्स वरून त्याचं वेट घ्यायचं आहे. ते झालं प्रॅक्टिकल वेट ऑफ दॅट टोटल सपोजिटरी ओके. जेवढ्या काही आपण सपोजिटरी घेतल्या आहे आता समजा इथे 10 सपोजिटरीज घेतल्या आहेत तर ओके तर 10 सपोजिटरीचं प्रॅक्टिकल वेट किती आहे ठीक आहे. देन डिफरन्स इन द वेट ओके समजते. फिफ्थ स्टेप आहे डिफरन्स इन द वेट दॅट द स्टेप third minus step 4th means the theoretical weight of the total suppositories minus the practical weight of the total suppositories ओके. तर ह्यामध्ये हा सपोजिटरीचा जो काही डिफरन्स आहे वेटचा डिफरन्स आहे तो आपण कॅल्क्युलेट करायचा ओके. म्हणजे जे काही थेरॉटिकल वेट त्या लेबल वरती दिलेला आहे ते मायनस करायचंय त्याच्यातून मायनस करायचे जे काही प्रॅक्टिकल वेट आलेला आहे सपोजिटरी. देन 6th पॉइंट बघा लास्ट पॉइंट त्यामध्ये लास्ट स्टेप आहे डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू ओके. डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू कशी काढायचे तर जे काही स्टेप सेकंड आहे म्हणजे जे काही थेरॉटिकल वेट ऑफ टोटल सपोजिटरी डिवायडेड बाय डिफरन्स इन द टोटल वेट ऑफ द सपोजिटरी ओके. स्टेप सेकंड डिवायडेड बाय स्टेप fifth okay means displacement value is equal to the theoretical weight of total suppositories okay sorry total weight of drug divided by the displacement sorry difference in the total weight of the suppository. समजते का मी काय म्हणते. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. जे काही बेस आपण यूज करणार आहोत ओके जे काही सपोजिटरी प्रिपेअर करण्यासाठी तर त्याचं टोटल वेट घ्यायचंय तर ते काय झालं थेरॉटिकल वेट म्हणजे जे काही ऑलरेडी त्या बॉटल वरती असणार आहे त्या बेसचं जे काही पॅक केलेली जे असेल बॉटल ओके त्याला त्याच्यावरती ते थेरॉटिकल वेट असतं ते आपण घ्यायचंय. त्यानंतर थेरॉटिकल वेट ऑफ दॅट टोटल ड्रग रिक्वायर्ड ओके ठीक आहे. ड्रग आपण आपल्याला लागणार आहे त्याचं थेरॉटिकल वेट घ्यायचंय. त्यानंतर जे काही फर्स्ट आणि सेकंड ह्याचं ऍडिशन करायचे ओके मीन्स थेरॉटिकल वेट ऑफ टोटल बेस प्लस थेरॉटिकल वेट ऑफ टोटल ड्रग याचे ऍडिशन केलं आपल्याला काय मिळते थेरॉटिकल वेट ऑफ टोटल सपोजिटरी ओके. देन काय करायचं आपल्याला प्रॅक्टिकल वेट घ्यायचंय त्या टोटल सपोजिटरी ओके आणि त्यामधील डिफरन्स काढायचा जे की फिफ्थ स्टेप मध्ये आहे डिफरन्स इन वेट जे काही थेरॉटिकल वेट आहे टोटल सपोजिटरीचा त्यातून मायनस करायचा आहे प्रॅक्टिकल वेट ऑफ टोटल सपोजिटरी ओके. आता डिस्प्लेसमेंट व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय आहे तर डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू इज इक्वल टू थेरॉटिकल वेट ऑफ टोटल ड्रग जे काही प्युअर ड्रग आपण यूज केलेला आहे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्याचं जे काही थेरॉटिकल वेट आहे ते डिवायडेड बाय डिफरन्स इन टोटल वेट ऑफ सपोजिटरी जे काही आपण कॅल्क्युलेट केले फिफ्थ स्टेप मध्ये ओके. समजते का. जे काही प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकल जे घेतलेले आहे वेट त्याच्यातील जो डिफरन्स येतोय त्याला काय म्हणतात डिफरन्स इन द weight okay weight of the suppository. And from the above steps we can also define the displacement value as the okay ह्या जे काही स्टेप बघितल्या आहेत आणि जो काही फॉर्म्युला आहे तर त्याच्यावरून अजून एक डेफिनेशन अशी पण होऊ शकते की इट इज द रेशो ऑफ द थेरॉटिकल वेट ऑफ ड्रग टू दॅट डिफरन्स इन द टोटल वेट ऑफ द सपोजिटरी ओके. समजते का. हा आहे तुमचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचा ओके
आणि ह्या फॉर्म्युलावरून अजून एक डेफिनेशन अशी होऊ शकतो की इट इज द रेशो ऑफ, रेशो मीन्स व्हॉट, रेशो म्हणजे जे काही दोन पार्ट घेतलेले आहे त्याच्यामध्ये काय आहे, वन पार्ट डिवायडेड बाय सेकंड पार्ट. समजते का? Yes, ma'am. Means is the ratio of theoretical weight of total drug to difference in a total weight of the suppositories. Okay, suppository value ची डेफिनेशन तुम्ही अशा प्रकारे पण घेऊ शकता. ओके ओके, तर त्यामध्ये बघा प्रॉब्लेम, प्रॉब्लेम फर्स्ट. हॅलो, Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. यामध्ये प्रॉब्लेम आहे बघा. इफ अ प्रिसिजन रिक्वायर्स 400 mg of bismuth subgallate per suppository weight, weighting to the 2 grams. Okay, what would be the displacement volume? Okay, जर बिस्मथ सबगॅलेट ही जी काही सपोजिटरी आहे त्यामध्ये प्रिस्क्रिप्शन द्वारे 400 mg जर हा ड्रग असेल तर 2 ग्रॅम मध्ये त्याची डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू किती आहे? सो इफ इट इज अ know that 6 suppositories we require the bismuth subgallate weight. तर तुम्हाला काय माहिती आहे की 6 सपोजिटरी ज्यामध्ये बिस्मथ सबगॅलेट आहे त्याचं वेट किती आहे? 13.6. ओके, तर फर्स्ट स्टेप काय आहे? theoretical weight of the total base required is equal to the number of suppositories into the weight of each suppository. ओके, तर त्यामध्ये आपल्याला किती माहिती आहे सपोजिटरीज आहेत? तर 6. ओके, इट इज अ नोन दॅट 6 सपोजिटरीज. ओके, किती सपोजिटरीज आहेत? 6. सो it means number of suppositories. Okay, and weight of each suppository. Okay, so weighing into the 2 grams means each suppository has the 2 gram weight. So 6 into 2 means 12 gram. Okay, so the theoretical weight of the total waste required is equal to the 12 gram. समजते का? 6 सपोजिटरीज आहेत हे माहिती आहे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये 6 सपोजिटरीज. ओके, आणि प्रत्येकाचे वेइंग 2 ग्रॅम्स. ओके, समजते का? 2 ग्रॅम मध्ये त्याची डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू किती काढायची? ओके, म्हणजे एका सपोजिटरीचा वेट किती आहे? 2 ग्रॅम आणि अशा 6 सपोजिटरीज आहेत. सो 6 into 2 12 ग्रॅम. तर त्या जे काही बेस आहे त्याचं थेरॉटिकल वेट किती असणार आहे? 12 ग्रॅम. नेक्स्ट स्टेप बघा सेकंड. जसं की पहिल्या स्टेप मध्ये आपण काय करतोय की थेरॉटिकल वेट ऑफ द टोटल बेस काढतोय. ओके, सेम तसंच थेरॉटिकल वेट ऑफ टोटल ड्रग रिक्वायर्ड. तर ह्यामध्ये बघा नंबर ऑफ सपोजिटरीज किती आहे? सेम ॲज लाईक द नंबर ऑफ सपोजिटरी म्हणजे 6 आहे. ओके, देन वेट ऑफ ड्रग इन ईच सपोजिटरी, जे काही ड्रग आहे किती? 400 mg. हा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे.
Hello, ma'am. Hello. Hello. Yes, ma'am. एक मिनिट. तर बघा ह्यामध्ये जसं आपण सपोजिटरी बेसचं जसं काढलं थेरोटिकल वेट, त्याचप्रमाणे आपण ड्रगचं काढायचंय. ओके, थेरोटिकल वेट ऑफ टोटल ड्रग. ओके, आपण ह्यामध्ये 6 सपोजिटरीज यूज करतोय, म्हणजे नंबर ऑफ सपोजिटरीजची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे किती आहे, 6 आहे. ओके, देन वेट ऑफ ड्रग इन इच सपोजिटरी, एका सपोजिटरी मध्ये बघा, if prescription require 400 mg of bismuth sulfate per suppository. Okay, per suppository means what? Per suppository means what? Per suppository means एका suppository मध्ये किती येणार हा ड्रग? 400 mg येणार. ओके, म्हणजे weight of drug in each suppository किती येणार? 400 mg. समजते का? हॅलो. Yes, ma'am. येस मॅम. ओके, म्हणजे टोटल जे काही बेस आहे आणि टोटल जे ड्रग रिक्वायर्ड आहे ते ऑलरेडी आपल्याला व्हॅल्यू क्वेश्चन मध्येच दिलेत. ओके, 400 mg हा प्युअर ड्रग आहे फॉर सपोजिटरी, एका Yes, सपोजिटरी ma'am. ड्रग असायला पाहिजे. Yes, ma'am. ओके, तर वेट ऑफ ड्रग इन इच सपोजिटरी किती येणार? 400 mg येणार. ओके, आणि किती आहेत तर Hello, ma'am. हॅलो मॅम. Hello, ma'am.
हॅलो हॅलो Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. ओके तर आपण सेकंड स्टेप मध्ये होतो. ओके तर ह्याचं कॅल्क्युलेट करून किती आलं 2400 mg मीन्स त्याचं कन्वर्जन ग्रॅम मध्ये केलं तर ते किती येणार 2.4 ग्रॅम. ओके ओके थर्ड स्टेप मध्ये बघा आपल्याला काय करायचंय तर थेरोटिकल वेट ऑफ टोटल सपोजिटरीज. ओके म्हणजे काय करायचंय जे काय आपण टोटल बेसचं जे काय पहिल्या स्टेप मध्ये जे काय व्हॅल्यू काढलेले आहेत ते आणि सेकंड स्टेप मध्ये जे व्हॅल्यू काढलेली आहेत ती ते काय करायचंय त्याचे ऍडिशन करायचे. ओके बेस टोटल बेस आणि टोटल ड्रग त्याचे ऍडिशन केल्यावर काय मिळते आपल्याला थेरोटिकल वेट ऑफ टोटल सपोजिटरीज. ओके समजतंय का. आता हे एमजी मध्ये आहे त्याचं ग्रॅम मध्ये कन्वर्जन का केलं तर जे काही वेट आपण फर्स्ट स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे तर ते कशामध्ये का आहे ते ग्रॅम मध्ये आहे. ओके त्यामुळे हे ग्रॅम मध्ये कन्वर्ट करून घेतलं जेणेकरून दोन्हीचं जे काही युनिट आहे ते सेम यावं. ओके समजतंय का. हो मॅम. ओके हे दोन्हीचं Yes, ma'am. आन्सर किती येणार 14.4 ग्रॅम. ओके इथपर्यंतचा पार्ट समजला का. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. घेतलं 6 सपोजिटरीज घेतल्या त्या आणि प्रत्येक इन्ग्रेडियंट प्रत्येक सपोजिटरी मध्ये किती आहे ड्रग 400 mg ड्रग आहे आणि प्रत्येक जी काही सपोजिटरी आहे त्याचं वेट किती आहे 2 ग्रॅम आहे. ओके देन फोर्थ स्टेप काय आहे प्रॅक्टिकल वेट ऑफ दॅट टोटल सपोजिटरीज. ओके हे आपण जे कॅल्क्युलेट केलं ते थेरोटिकल झालं. ओके म्हणजे जे काही लेबल वरती असतं ना ते झालं थेरोटिकल आणि ते आपण रॅपर मधून काढलं ती जी काही सपोजिटरी आहे त्या रॅपर मध्ये ती काढली आणि तिचं वेट घेतलं तर ते वेट घेतलं त्याला काय म्हणतात प्रॅक्टिकल वेट घेतलं. ओके प्रॅक्टिकल वेट ऑफ दॅट सपोजिटरीज. ओके समजतंय का. मग प्रॅक्टिकल वेट त्यांनी किती दिले किती दिले 30.6. हा किती दिले त्याचं वेट 13.6 ग्रॅम. ओके हे काय झालं प्रॅक्टिकल वेट आणि आपण काय काढलं हे थेरोटिकल वेट. ओके त्यांनी काय काय दिले आपल्याला प्रॅक्टिकल वेट दिले त्यानंतर नंबर ऑफ सपोजिटरीज दिले. ओके इच सपोजिटरीचं वेट किती आहे हे दिले. ओके 2 ग्रॅम वेट इन 2 ग्रॅम समजते आणि त्यामध्ये ड्रग किती आहे ऍक्टिव्ह ड्रग किती आहे तो एका सपोजिटरी मध्ये तो 400 mg आहे. ओके आणि मग 400 mg आणि जे काही सपोजिटरी आपल्याला माहिती आहे 6 सपोजिटरी आहे त्याच्यावरून आपण काय केलं की हे टोटल ड्रग कॅल्क्युलेट केलं थेरोटिकल वेट ऑफ टोटल ड्रग कॅल्क्युलेट केलं त्याचप्रमाणे थेरोटिकल वेट ऑफ बेस कॅल्क्युलेट केलं आणि ह्याचं ऍडिशन करून काय केलं आपण थेरोटिकल वेट ऑफ दॅट टोटल सपोजिटरी कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर त्यांनी काय दिले टोटल वेट प्रॅक्टिकल वेट ऑफ दॅट टोटल सपोजिटरी. ओके हे काय आहे गिवन आहे प्रॉब्लेम मध्ये जे काही प्रॉब्लेम मध्ये दिले त्याला काय म्हणतात गिवन. ओके देन डिफरन्स इन द वेट जे काही थेरोटिकल आणि प्रॅक्टिकल ह्यामधील जो डिफरन्स आहे समजते तर त्याला काय म्हणतात डिफरन्स इन वेट म्हणजे थेरोटिकलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली ती किती आहे 14.4 ग्रॅम आणि प्रॅक्टिकल वेट किती आहे त्याचं 13.6 ग्रॅम. ह्याचा जो डिफरन्स आहे
त्याला काय म्हणतात डिफरन्स इन वेट. ओके, तर हे हा डिफरन्स ह्या दोन व्हॅल्यू मधून किती येतोय 0.8 ग्रॅम. ओके, देन 6 पॉइंट काय आहे जे ऍक्च्युअली आपण डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय. Displacement value, it is the ratio of the theoretical weight of total drug to the difference in the total weight of suppositories. Okay, जे काय आपण सेकंड पॉइंट मध्ये काढलेला आहे theoretical weight of drug. ओके, ह्याचा आणि जे काही डिफरन्स येतोय फिफ्थ स्टेप मध्ये 0.8 ह्याचा जर रेशिओ घ्यायचा. ओके, मीन्स 2.4 ग्रॅम डिवायडेड बाय 0.8 ग्रॅम. ओके, त्याचा रेशो किती आला 3. म्हणजे जी काही डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू आहे त्या ड्रगची ती किती असणार आहे 3. ओके, समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. प्रेझेंट द्या. रोल नंबर 1. रोल नंबर 1 अब्सेंट आहेत का त्या? 2. प्रेझेंट मॅम. एक मिनिट. रोल नंबर 1. 2. प्रेझेंट मॅम. 3. Present, ma'am. 4. 5. रोल नंबर 5. 6. प्रेझेंट मॅम. 7. प्रेझेंट मॅम. 8. रोल नंबर 8. 9. Present, ma'am. 10. Roll number 10. 11. Present, ma'am. 12. प्रेझेंट मॅम. 13. प्रेझेंट मॅम. 14. प्रेझेंट मॅम. 15. Present, ma'am. 16. 16. Roll number 16. 17. प्रेझेंट मॅम. 18. Present, ma'am. 19. प्रेझेंट. 20. 21. Present, ma'am. 22. 23. 23. 24. 24. 24. 25. प्रेझेंट मॅम. 26. प्रेझेंट मॅम. 27. मॅम आवाज येत नाही. हॅलो मॅडम. Hello, ma'am. हॅलो मॅडम रोल नंबर 14 मुळे हे झाली. तिने मेसेज केलाय मॅडम. किती नंबर पर्यंत आली ती प्रेझेंटी? 27. 27. किती 27. हाँ मैम. 27. 27. 27 प्रेझेंट आहेत का अब्सेंट? 28. प्रेझेंट मॅम. 29.
30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, teacher. 33, Present, ma'am. 34, Present, ma'am. 35, 36, मॅम तिचा अनम्यूट होत नाही 36 चा 37, Present, ma'am. 38, Present. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, 41, 42, Present, ma'am. 43, Present, ma'am. 44, 44, 45, 45, मॅम ती प्रेझेंट आहे तिचा माईक अनम्यूट होत नाहीये 46, Present, ma'am. 47, Present, ma'am. 48, 48, 49, Present, ma'am. 50. Present, ma'am. Roll number 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, roll number 53, 54, Present, ma'am. 55, Present, ma'am. 56, 56, 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. जावं लागेल झालं द्या एवढेच चेक करायचं असतं तुमच्यासारखं नाही ते 2-2 दिवस प्रिंट काढत बस